हियर यू आर. कळलं आता? ती तुमच्यापैकी कोणालाच का ओळखत नाही? कारण तिचा मेमरी लॉस झालाय. बट लुक ॲट अ फेस. सेम आशू सारखी दिसते ती. दोन माणसांमध्ये इतकी सिमिलॅरिटी असूच शकत नाही, हो की नाही सँडी आंटी? राईट. जयचं म्हणणं बरोबर आहे. आत्ता तिला काही आठवत नाहीये कारण त्या ऍक्सिडेंटमध्ये तिची स्मृती गेली. पण हळूहळू तिला सगळं आठवेल. आपल्या सगळ्यांना ओळखेल ती. सँडी, तुला तुझी लाडकी आशू परत मिळाली. कॉंग्रॅच्युलेशन्स. या नीना, या. हो, आम्ही तुझी अवस्था समजू शकतो आशुदी. मला आशू म्हणू नका. हे बघा, तुमचा गैरसमज होतोय. जर तुम्ही माझी फॅमिली आहात तर तुम्ही होता कुठे? का शोधलं नाही मला? अंजलीने बरोबर शोधलं. जर तुम्ही माझी फॅमिली आहात तर ती का काळजी घेतेय माझी? मान्य करते की आमच्यात वाद आहेत, पण त्यात खूप नीट सांभाळतात मला. आणि तुमचे चेहरे मी पहिल्यांदाच पाहतीये. कसा विश्वास ठेवू मी तुमच्यावर? आणि अंजलीकडे माझ्या फॅमिली मेंबर्सचे फोटोज आहेत आणि त्यात तुम्ही नाही आहात. खोटे फोटोज बनवत येतात ना आशू. हा, आणि फोटोज काय ते तर आमच्याकडे पण आहेत. जस्ट अ सेक, मी घेऊन येते. रिया, 1 मिनिट. बेटा 1 मिनिट. ती खूप आशू बेटा, सॉरी. मानसी, जस्ट रिलॅक्स. हा, आय नो या क्षणी तू खूप कन्फ्युज्ड आहेस. शमी, जरा काळजी घे. मी फोटोग्राफ्स आणते. हा, देवा, मॅडमचाच फोन आहे. हॅलो अंजली, अंजली, तुझ्या बिहेवियरमुळे आज या क्षणी आशू माझ्या आणि माझ्या फॅमिली मेंबर्सच्या समोर उभी आहे. काय करत होतीस? झोपली होतीस का? नाही मॅडम, काय झालं? आता एका गुंडाने आम्हाला दोघींना बेशुद्ध केलं आणि मानसीला. शट अप, शट अप, जस्ट शट अप. आता मी काय सांगते ते नीट ऐक. आजी, आवरलं सगळं? थांब, आता उरलेलं मी आवरतो. असू दे रे राजा, ठीक आहे. फारसं जड काम नव्हतं ते. तरी पण बरं, शंभिका आली नाही अजून? हो ना, बहुतेक कामात असेल. तसं नाही रे, एव्हाना रोज एक तरी फेरी असतेच ना तिची, म्हणून म्हटलं. ठीक आहे, नाही आली एखाद दिवस, त्यात काय एवढं. सवय झाली आहे रे त्या पोरीची. आजूबाजूला असली ना की बरं वाटतं. मलाच कशाला, तुला सुद्धा बरं वाटतं की नाही? आजी, तुम्हाला चिडवायला फक्त कारण शोधतेस. नेहमीच आहे तुझं. अभि, तुला बोलताही येत नव्हतं ना, तेव्हा तू रांगोत रांगोत माझ्याकडे यायचास आणि करून काहीतरी सांगायचा प्रयत्न करायचास आणि मी बरोबर ओळखायची ते. आता सुद्धा तू काही बोलला नाहीस ना, तरी तुझ्या मनात काय चालू आहे ते मी बरोबर ओळखते. बरं, हं? फार मोठा झालायस का तू? तुझ्यासाठी कशाला मोठा असेल? तुझं लहान अभिच आहे ना. आता तूच सांग, मी काय करू? सकाळपासून फोन लावतोय मी तिला, एकही फोन उचलला नाही तिने. कोण?
शमिका? अजून कोण? अरे जा जा बरं, त्या नीनाच्या घरी जा आणि तिला घेऊन ये इथे. म्हणावं आजीने तुला बोलावलंय. हे बघ, ही तूच आहे ना अश्वती? आठवत आहे तुला? मला फोटोज अंजलीने पण दाखवले. कोण अंजली? माझ्या केअरटेकर. माझ्या फॅमिलीचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्यांनीच मला सांभाळलंय. इनफॅक्ट लहानपणापासून त्याच माझी काळजी घेत आहेत. आणि जर तुम्ही माझी फॅमिली आहात तर त्यांनी मला काहीच सांगितलं नाही का? कारण ती खोटं बोलत होती आशू. मग तुम्ही जे काय बोलताय मी त्यावर विश्वास ठेवू? अश्वती, हे खरंय की मला माझ्या पास्ट विषयी काहीच आठवत नाहीये. आणि आतापर्यंत जे काही मला सांगण्यात आलंय मी त्यावरच विश्वास ठेवलाय. जेव्हापासून लक्षात आलंय तेव्हापासून अंजलीच माझी काळजी घेतेय. माझं बाहेर जाणं सोडलं तर प्रत्येक गोष्टीत त्या मला जपतात. माझ्या आवडीनिवडीची काळजी घेतात. मी जरी त्यांच्यावर रागवले ना तरी मी त्यांनाच अटॅच्ड आहे. आणि मला तिथे ठेवण्यात, माझी काळजी करण्यात आणि माझ्या फॅमिली मेंबर्सचे खोटे फोटोग्राफ्स दाखवण्यात त्यांचा काय स्वार्थ आहे? सांगा ना. अश्वती, हे बघ, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाहीयेत आमच्याकडे, पण आम्ही सगळे जीव टाकतो ग तुझ्यासाठी. गेले वर्षभर आम्ही शोधतोय तुला. तू नव्हतीस तेव्हा आमचं काय झालं होतं कसं सांगू मी तुला? सगळं काय चाललंय? हे लोक म्हणतायत तू आमची आशू आहेस. आशू हा मुलगा, हा पण तेच म्हणतोय. हा या सगळ्यांचा गेम तर नसेल ना? आय ॲग्री की मीच माझ्या फॅमिलीला भेटायला डेस्परेट होते, पण एकदा मला कोणी सांगितलं की तुझी फॅमिली या जगात नाहीये तर मी कोणालाही काय एक्सेप्ट करू फॅमिली म्हणून? काय फोटोज खरं बोलतायत? मी यांच्यातलीच एक आहे का? हेच माझं मूळ आहे का? खरंच असं असेल? पण मग अंजली कुठे आहेस तू? अश्वती, मानसी, मानसी कुठे होतीस बाळा? किती शोधलं तुला. तू सापडली नसतीस ना तर मी स्वतः ना. एक मिनिट, कोण आहात तुम्ही? मी अंजली. तू पण
पळवून आणलंस ना तिला? तू किडनॅप करून आणलंस ना? तू कुणीही असलास ना तरी सोडणार नाहीये मी तुला. फालतू बडबड बंद करा. हे बघा, तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे, तुम्ही तिची आई नाही, तिच्या केअरटेकर आहात. हे बघ, ती मला माझ्या मुलीसारखीच आहे. तुम्ही कोण आहात ना हे मला खरंच माहिती नाहीये, पण निदान चेहऱ्यावरून तरी तुम्ही सभ्य आणि सुसंस्कृत दिसताय. चेहऱ्यावरनं तुम्ही पण सुसंस्कृत वाटता हो, पण तसं नाही आहात ना. मला आणि माझ्या मुलीला बेशुद्ध करून पळवून आणणाऱ्यांनी निदान सभ्यतेच्या गोष्टी करू नयेत, नाही का? एक मिनिट. तुम्हाला कसं काय कळलं की मी तिला पळवून इथे आणलं ते? तुम्ही तर बेशुद्ध होता ना. मी बेशुद्ध पडल्याचं नाटक केलं होतं. तुमची गाडी निघाल्यावर मी मागोमाग आले. हो, पण मी तर केव्हाच आत आलो. मग तुम्हाला आत यायला इतका वेळ का लागला? तुमच्या सिक्युरिटी गार्ड्सने अडवलं म्हणून. नाहीतर मी कधीच आले असते इथे. अहो, ती मला माझ्या मुलीसारखी आहे. तिचं नाव मानसी आहे. आम्हाला जाऊ द्या हो इथून. एक मिनिट, हे काय बोलताय तुम्ही? ही माझी बहीण आहे आशुधी. गेले वर्षभर आम्ही शोधतोय तिला. वर्षभर? अहो, कसं शक्य आहे? मी तिला लहानपणापासून ओळखते. 3 वर्षांपूर्वी तिच्या फॅमिलीचा ऍक्सिडेंट झाला आणि त्यात तिच्या घरचे सगळे गेले. तेव्हापासून ती आणि मी, आम्ही दोघीच जण घरात राहतो. अरे हो, हे बघा, हे फोटोज बघा. हा बघा, ही आमची अशुद्धी आहे, बघा ना. नाही, हे फोटोज तुमच्याकडे कसे आले ते मला खरंच माहिती नाहीये, पण लॉजिकली सांगायचं तर मानसीचा चेहरा तुमच्या बहिणीशी खूप सिमिलर आहे. आणि म्हणूनच हे सगळं कन्फ्युजन झालेलं दिसतंय. मानसीला मी लहानपणापासून ओळखते हो. आणि आता जर तुम्ही म्हणत असाल की आम्ही तिची फॅमिली आहोत, तर मी कसा विश्वास ठेवायचा सांगा ना. आय थिंक शमी, आय थिंक शी इज राईट. म्हणजे बघ ना, तुला नाही असं वाटत? नाही, ती आशूच आहे, मी सांगतोय ना. डोंट बी सिली जय. अरे, त्या म्हणतात ते पण खरं आहे. या जगात अनेक एकसारखी दिसणारी माणसं असतात. अगं, त्या सांगतायत ना, तिच्या लहानपणापासून त्यांनी तिला सांभाळलंय. सो आय थिंक शी इज नॉट आवर आशू. बरं, असा कुठला ठोस पुरावा पण आपल्याकडे नाहीये की हीच आपली आशू आहे. शमी, आपल्याला कितीही वाटलं ना तरी देखील आय थिंक वी शुड ऍक्सेप्ट. ही मुलगी मानसी आहे, आपली आशू नाही. मामा, तू इतक्या लवकर कशी गिव्हअप करू शकते? एक मिनिट, मला आठवतंय. आशुदी, तुझ्या पायावर एक स्पॉट होता. घोट्याजवळ. ए हो, आय थिंक तो तुझा बर्थमार्क होता, हो ना? तुझा म्हणजे आमच्या आशुदीचा. अरे, हे सगळं काय चाललंय? असं बोलून तुम्ही सगळेजण आमचा अपमान करताय. बस झालं. चल मानसी, आपण जाऊया इथून. 1 मिनिट अंजली. जर माझा बर्थमार्क बघून यांना खात्री पटणार असेल की मी यांची बहीण आहे की नाही, तर खरं काय खोटं काय ते एकदाच होऊन जाऊ दे.
सॉरी, उजव्या पायाला. सॉरी. पायावरची जन्मखून गेली कुठे? बहुतेक ऍक्सिडेंट नंतर इंजुरीजवर जी ट्रीटमेंट झाली त्यात गेली असावी. झालं समाधान? नाहीये ना बदमार्क? तुझे इंटेन्शन चांगले होते म्हणून मी तुला माफ करतेय. दोन चेहऱ्यांमध्ये इतकी सिमिलॅरिटी कशी काय असू शकते? आय कॅन्ट बिलीव्ह दिस. सॉरी, आमच्यामुळे खूप त्रास झाला असेल तुम्हाला, पण आमचं खूप प्रेम होतं अश्वतीवर आणि तिचंही आमच्यावर खूप प्रेम होतं. ती गेली आमच्यातून हे अजूनही पटलेलं नाहीये आम्हाला. तुला तुम्हाला पाहिलं आणि असं वाटलं की आमची अश्वती परत आली. पण बरोबर आहे, गेलेला माणूस कधी परत येतं का? हो ना, नाहीतर नसती आली माझी फॅमिली परत. तुमच्या सगळ्यांकडे बघून असं वाटलं की माझी फॅमिली असली तर ती तुमच्यासारखीच असते. माझ्यावर प्रेम करणारी, माझा हट्ट पूर्ण करणारी, मला जीव लावणारी. तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरला मिस करताय आणि मी माझ्या फॅमिलीला. And may God bless your sister's soul. Bye.